भारतीय जनता पार्टी यानी भाजपा के विधायक बबनराव लोनीकर एक विवादित बयान को लेकर चौतरफा घिर गए हैं। एक कार्यक्रम में उन्होंने कहा, नरेंद्र मोदी ने तेरे बाप को पेराई के लिए 6,000 रुपए दिए हैं। तेरे तन पर जो कपड़े हैं और पैरों में जो चप्पल है वो भी सरकार की वजह से है। इस बयान के सामने आते ही राज्य की राजनीति गर्मा गई है। विपक्षी दलों ने इस पर तीखी प्रतिक्रिया दी है। कांग्रेस, शिवसेना यानी ठाकरे गुट और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लोनीकर की निंदा करते हुए कहा है कि ये किसानों और सामान्य नागरिकों का अपमान है। कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, संजय राउत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे और अतुल लोंढे ने एक स्वर में लोनीकर के बयान को शर्मनाक बताया है। कांग्रेस ने चेतावनी दी है कि अब बबनराव लोनीकर को महाराष्ट्र में कहीं भी घूमने नहीं दिया जाएगा। सभी नेताओं ने बीजेपी से ऐसे नेताओं के खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग की है। बबनराव लोणीकरजी, नरेंद्र मोदी तुमचे बाप होऊ शकतात, जनतेचे नाही। जनता मायबाप आहे आणि सरकार म्हणजे पक्ष होत नाही। सरकारमध्ये जनता पक्षाला काम करण्याची संधी देत असते। हे भारत सरकार आहे, भाजप सरकार किंवा मोदी सरकार नाही आहे। त्यामुळे तुमचे जे बाप आहे ते जे 1.5 लाखाचा मेबॅकचा चष्मा, 10 लाखाच्या दिवसातून 3 वेळा सूट, 12.5 कोटीच्या 2 गाड्या, 8.5 कोटीचे 2 विशेष विमानं, हे जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्य माणसाच्या करातून जे पैसे येतात त्याच्यातून त्यांची ऐश चाललेली आहे आणि तुमची सुद्धा। त्यामुळे या देशात जनता मायबाप आहे, नेता नाही। आणि ही जी मुजोरी येते ना, ह्या जो सत्तेचा माज जो आहे ना, हा कशातून येतो की आपण काही चुका केल्या, बलात्कार केले, महिला शोषण केलं, करप्शन केलं, अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या पीएच्या रूममध्ये कोट्यावधी रुपये सापडले, चांदीच्या ताटात जेवलं, तरी कारवाई काहीच नाही ना। कोणाला राजीनामे द्यावं लागत नाही, कोणाला पोलिसी कारवाईला समोर जावं, कोणाला कायद्यासमोर उभं राहावं लागत। त्यातून हा माज येतो। जनता हा माज सरळ केल्याशिवाय राहणार नाही। जनतेला कर्जामध्ये टाकून, वेगवेगळे आश्वासनं खोटे ठरवून, जुमलेबाजी करून जर तुम्ही सरकार चालवणार असाल तर विरोधी पक्ष हे सहन करणार नाही। नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग 6 पदरी मार्ग उपलब्ध असताना पॅरलल शक्तीपीठ कशाला पाहिजे? ही आर्थिक शक्ती कोणासाठी आहे आणि कोणाचं पीठ तुम्ही हिसकावून घेऊन आले? तर तुम्ही शेतकऱ्याचं पीठ हिसकावून घेऊन आले नाही, अदानीचं शक्ती वाढवून राहिलेले आर्थिक। मध्य भारतातली लोहखनिज, बॉक्साईट हे गोव्याच्या पोर्टपर्यंत नेऊन एक्सपोर्ट करण्यासाठी जी मदत तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात तो अश्लाघ्य आहे। आणि स्वतः तुमचं वित्त मंत्रालय, फायनान्स डिपार्टमेंट सांगतं की आता आपल्याला ऑफ बजेट फायनान्सिंग म्हणजे कॉर्पोरेशनसाठी, MMRD असो, MSRDC असो, यांनासुद्धा कर्ज घेण्यासाठी आपण गॅरंटी देऊ शकत नाही। आपल्यावर कर्ज भरपूर वाढलेलं आहे। फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या आपण नियमांचं सातत्यानं वारंवार उल्लंघन करत आहोत। ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी, आकाच्या फायद्यासाठी जर तुम्ही जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरत असाल तर हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा परिणाम सरळ ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 2100 देणार होती, आता 1500 देऊन राहिले, ते सुद्धा बंद होतील। असंच कर्ज वाढत राहिलं तुमच्या मित्रासाठी तर SC, ST, OBC हे जे विद्यार्थी आहेत यांच्या स्कॉलरशिप बंद होतील, गरिबांसाठीच्या योजना बंद होतील। तर हे सगळं डबघाईला आणलेल्या अर्थव्यवस्थेला मित्रासाठी पुन्हा डबघाईला न्यायचं हे आम्ही होऊ देणार नाही, एवढं या सरकारने लक्षात ठेवावं।